एक मला खूप क्युरिओसिटी वाटते नेहमी, ते मी तुला आता विचारणार आहे, की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्सेस बघतो किंवा टी व्हीवरचे परफॉर्मन्सेस बघतो, अर्थात जी लीड अभिनेत्री किंवा अभिनेता असतो ते तर अमेझिंग नाचतातच, पण बऱ्याच वेळेला असं होतं यार की जे मागे नाचत येस येस त्यातली ॲब्सोल्युटली. एखादी ती मुलगी किंवा एखादा तो मुलगा इतकं सुंदर करत असतो की कधी कधी फॉर अ फ्लीटिंग सेकंड Yes, तुमचं yes. लक्ष त्या मेन लीडकडनं बाजूला होऊन Yes. त्या व्यक्तीकडे जातं. मी जेव्हा मला स्वतःला त्या व्यक्तीच्या शूजमध्ये टाकते तेव्हा मी हा विचार करते की यार मी इतकं 100% येते वेन आय नो की देर इज समवन एल्स, जी व्यक्ती लीड आहे तरी मला एवढं माझं पूर्ण yes. जीव की प्राण ओतून करायचं आहे. व्हॉट डज इट टेक यार ॲज अ पर्सन? सो माझे सगळे डान्सर्स, म्हणजे मी त्यांना डान्सर्स म्हणत नाही, मी त्यांना परफॉर्मर्स म्हणतो. बिकॉज जसं तू म्हणाली की जर आर्टिस्टला ठेवल्यास आणि हे मागची लोकं जर काढली तर देर इज नो डान्स. करेक्ट. पण म्हणून आर्टिस्टनी प्रत्येक डान्सरला पण तेवढा रिस्पेक्ट दिला पाहिजे जे सेंटरला नसतात, असं मी नेहमी म्हणतो. म्हणून माझ्या डान्सर्सला कोणी काय बोललं ना मी खूप चिडतो. मी कधी चिडत नाही, पण मला मुलांना कोणी काय बोललं ना मी चिडतो, बिकॉज त्यांच्यामुळे तुमचा डान्स दिसतो. सो ट्रू. असं किती वेळा झालं की माझ्या काही मुली तयार होऊन जेव्हा येतात आणि त्या स्टेजवर नसतात तेव्हा क्लायंटचं असं असतं की अरे आर्टिस्ट ज्यादा खूपसूरत लग रही हो आशिष. म्हटलं सर पण त्या दिसतात, कारण मला वाटतं की माझ्या प्रत्येक जे स्टेजवरती उभे ते आर्टिस्ट तर दिसले पाहिजे. आता तुमच्या आर्टिस्टला त्याला अपलिफ्ट करावं लागणार, ते तुमच्या आर्टिस्टकडे घेतात ना पैसे. तुम्ही लाखात पैसे घेतात, मग तुम्ही नाचू कसं शकत नाही, असं मला वाटतं कधी कधी. आणि एक दोन असं झालं आहे, प्रीशूट करताना मला ब्लॉकच्या मुलीला काढावं लागलं आहे. का? कारण की आशिष आर्टिस्ट नाही दिख रही है, ये 2 लडकियों को निकाल, असं बोललेत मला. Oh my God. आणि तेव्हा मला अभिमान वाटतो डान्सर्सचा की गायज ये इसको डान्स बोलते, की तुमच्या डान्सनी समोरच्याला कॉम्प्लेक्स आला पाहिजे, आर्टिस्टला पण कॉम्प्लेक्स आला पाहिजे की इसको मेरे बाजू में मत रखो. पण ते खरं डान्स तेच आहे यार, कारण त्यांना ना, आणि बरं त्यांना आर्टिस्टला एकच लक्षात ठेवायचं आहे, ही जी डान्सची टीम असते त्यांना 6 ॲक्ट लक्षात ठेवायचे विथ वेगवेगळ्या स्टाईल्स. मग ते गणपती वंदन आहे, मग ती देवी ॲक्ट आहे, मग ती लावणी आहे, मग हिपहॉप आहे, मग कॅबरे आहे, मग अजून काहीतरी आहे. त्यांना स्टाईल पण बघायची आहे. म्हणजे विचार कर त्यांचे कष्ट किती आहेत. आणि मला अभिमान आहे की मी स्वतः एक बॅक डान्सर होतो, त्याच्यामुळे मला अत्यंत रिस्पेक्ट आहे सगळ्या परफॉर्मर्सबद्दल. आणि जे कोणी परफॉर्म करतात म्हणजे खरंच सल्यूट आहे, बिकॉज जे तुम्ही करतात तुम्ही आमचं विजन दाखवतात लोकांना. माझं हे विजन आहे बघ की मला असा ॲक्ट दाखवायचा आहे, परंतु दाखवतं कोण? परफॉर्मर्स. आर्टिस्ट आहे पण त्या परफॉर्मन्सचं फॉर्मेशन, तो प्रॉप येणं, इट इज सो ऑन टाईम अँड विदाउट अ मिस्टेक. सो आय लव्ह माय डान्सर्स. एव्हरीवन नोज दिस, द होल इंडस्ट्री नो की आशिष किती प्रेम करतो डान्सर्सवरती. यु नो मला आठवत नाही एक्झॅक्टली कोण म्हणालेलं, पण इथेच बसून देर वॉज सम डिरेक्टर की सिनेमॅटोग्राफर काहीतरी कलर स्कीमचा विषय चाललेला, आणि ते म्हणालेले की जर मला एखादा काळा ठिपका हायलाईट करायचा असेल ज्ञानेश्वरी, तर मागे पण जर काळच असेल तर मी ते हायलाईटच करू शकणार नाही. सो आय हॅव टू हॅव अ प्लेन व्हाईट पेपर, तेव्हा मी तुला दाखवू शकेन की हा बघ हा आहे. मला आत्ता समाव ते उदाहरण खूप आठवतंय की जर मला एका व्यक्तीला हायलाईट करायचंय तर ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ही सगळी माणसं आहेत आणि ही सगळी माणसं तितक्याच एनर्जीनी आणि परफेक्शननी त्यांचा पार्ट करतायत. सो इट्स सो इम्पॉर्टंट. आणि ऑल्सो दिस इज अ प्रोफेशन इन इट सेल्फ. ॲब्सोल्युटली. म्हणजे ते दिवस रात्र रिहर्सल करत असतात, ते पण सण साजरे करत नाही. म्हणजे मी बघतो ना किती वेळा आम्हाला मला तर त्यांचे जेवढे लाड करता येईल मी नेहमी करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी बघतो की त्यांचे पण आपापले प्रॉब्लेम्स आहेत जे त्यांना करता येत नाही, कारण की त्यांना माहिती आहे त्यांना रोजावरचे पैसे आहेत आणि त्यांनी हे प्रोफेशन निवडलं आहे. म्हणून मला अत्यंत आय एम व्हेरी प्राऊड आणि मला अभिमान आहे त्या मुलांचा, त्या मुलींचा की जे ट्रॅव्हल पण करतात. नालासोपारावरून कोणतरी येतं आहे, कोण डोंबिवलीवरून येतं आहे, कोणीतरी वाशीवरून पण येतं आहे रिहर्सलसाठी. कारण ते त्यांचं पॅशन आहे. आणि आजपर्यंत म्हणजे मला खरंच ती खंत आहे की कलाकारनं जेव्हा नाचतात ना तेव्हा कुठेतरी ते न चुकतात त्यांना ना दुखवतात की अरे मला इथे हात नको लावू, मला तिथे हात नको लावू. अरे ते पण मनुष्य आहेत. सो कधी कधी मला ह्याचा एक थोडासा राग येतो की नाही, ते नाचतात ना म्हणून तुमचा ॲक्ट पण दिसतो, हे लक्षात ठेवा. आणि ते असल्यामुळे तो अजून 4 चांद लावतात. सो ती एक माझी नम्र विनंती असते नेहमी सगळ्या कलाकारांना की तुम्हाला नाही पटत ना तुम्ही सांगा, लिफ्ट नका देऊ, मी त्यांना लिफ्ट नाही देणार. तुम्ही सेंटरला नाचा, तुमच्या आजूबाजूला नसतील, पण त्यांना कोणी बोलू नका. कारण की कोणतंही गाणं घे ना तू, मोठंच्या मोठं गाणं घे, मग नगाडा घे, ढोलीडा घे, घुमर घे, आहेत ना मागे डान्सर, का एकटी आल्या नसली आहे ते. आणि मी हे भन्सालीकडे पण त्यांच्याकडे पण हे बघितलं आहे, डान्सर्स म्हणजे 40 मुली नसतात आहे, तर ड्रेस डिझायनरनी घुंगरू दिलं नव्हते एका पोरीला, कधी एवढी कोपऱ्यात होती,
सर त्यांचं लक्ष बघा, कोपऱ्यात नाचते तर फिरते, त्यांनी असं रुको रुको कट करो, तिच्या पायात घुंगरू का नाही आहे, नाही सर वो ऐसे कैसे, आप लेके खरीद के लाओ. 40वी आहे ना, तिचा पायाला पण तेवढाच आवाज आला पाहिजे जेवढ्या या 30 लोकांचा येतो किंवा 39 लोकांचा येतो आहे. म्हणजे डिटेलिंग, दॅट रिस्पेक्ट दॅट मॅन गिव्ह टू द डान्सर्स ऑल्सो, ते मला खूप कमी दिसतं आपल्या फील्डमध्ये इथे. पण तिकडे म्हणजे मग बघ ना, तू सगळे मोठे गाण्यामध्ये 100 डान्सर्स नसतात यार, कुठेतरी कोपऱ्यात पण नसतात ते, बट इट लुक सो अलाइंड. म्हणजे मास्टरींच्या गाण्यामध्ये तर 100 लोक असतातच गणेश आचार्यांच्या गाण्यामध्ये. सो मला वाटतं तो मला खूप रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दल आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. त्यांना दाम तर कमी मिळतो पण ॲटलिस्ट रिस्पेक्ट तरी मला असं वाटतं. 100%.